नमस्कार, मी दीक्षा पाटील. स्पार्क अकॅडमीतर्फे आयोजित जी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी कॅप्सूल बॅच आहे त्यामध्ये आपण आज पर्यावरण हा विषय शिकणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण पर्यावरणाशी रिलेटेड ज्या मूलभूत संकल्पना होत्या किंवा आपण विशिष्ट परिषदा होत्या, करार, कायदे, तर हे आपण पाहिलं होतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले टॉपिक्स आहेत जसं की ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि पोल्युशन आहे, तर हे टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पोल्युशन पासून. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया पोल्युशन या टॉपिक पासून. आता हे जे पोल्युशन आहे तर हे दोन प्रकारचं असतं. ठीक आहे, पहिलं म्हणजे असतं नैसर्गिक, सेकंड आहे अनैसर्गिक. हे पर्यावरण आपलं पोल्युशनचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक आणि अनैसर्गिक. नैसर्गिक मध्ये काय असतं की जे सजीव असतात ते मृत होतात, बरोबर, आणि त्यांचं जेव्हा विघटन होतं तेव्हा जे पोल्युटंट्स तयार होतात तर ते नैसर्गिक मध्ये येतं. आणि अनैसर्गिक मध्ये काय असतं की यालाच म्हटलं जातं झिनोबायोटिक. अनैसर्गिक मध्ये जे मानवी क्रियांमधून उत्पन्न होणारे जे पोल्युटंट्स आहेत तर ते अनैसर्गिक मध्ये येतात. अनैसर्गिक जे आहेत ते परत दोन याच्यामध्ये डिवाइड होतात. याच्यामध्ये यालाच म्हटलं जातं झिनोबायोटिक. आता याचे दोन प्रकार होतात. एक कुठलं असतं तर बायोडिग्रेडेबल आणि सेकंड आहे आपले नॉन बायोडिग्रेडेबल. ठीक आहे, एक असतं बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. ओके, बायोडिग्रेडेबल म्हणजे काय की ज्यांचं विघटन होऊन ते पुन्हा नैसर्गिक पदार्थामध्ये डिवाइड होतात. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं बायोडिग्रेडेबल. आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय की ते पर्यावरणामध्ये तसेच्या तसेच खूप काळासाठी राहतात, तर याला म्हटलं जातं नॉन बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल मध्ये काय आलं की जे आपलं सांडपाणी असतं घरगुती, तर हे सगळं याच्यामध्ये आलं. ठीक आहे, आणि इथे काय आलं की जे DDT वगैरे असतं, पारा असतं, तर हे नॉन बायोडिग्रेडेबल मध्ये येतं. समजलं हा टॉपिक? ओके, आता आपण जो DDT आहे आपण आता पाहिलं, हा खूप महत्वाचा पोल्युटंट आहे. DDTचा फुल फॉर्म आहे मी तुम्हाला लिहून दाखवते. ठीक आहे, याचा फुल फॉर्म आहे डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. ठीक आहे, हा खूप महत्वाचा पोल्युटंट आहे. DDT वरती क्वेश्चन्स येतात आणि याचा जो इफेक्ट आहे तो कशावरती होतो पर्यावरणामध्ये, तर जे मृत प्राणी असतात, बरोबर, आणि ते म्हणजे कृषीतूनच गेलेले असतात, सगळं म्हणजे ती सायकल असते अन्न-साखळीची, बरोबर, मग ते कृषीमध्ये हे वापरलं जातं, बरोबर, आणि ते आता गवत वगैरे आहेत तर ते प्राणी खाणार, बरोबर, ते मेल्यानंतर त्याला मांसभक्षक पक्षी खातात, बरोबर. मग हे जे मांसभक्षक पक्षी असतात ना तर त्यांच्यावरती मोस्टली हे इफेक्ट करतं DDT, बरोबर, मांसभक्षक पक्षींवरती विशेषतः यांच्यावरती या DDTचा परिणाम होतो. ओके, म्हणून मग DDT वरती बंदी आणली गेली. 1972 मध्ये अमेरिकेने सर्वप्रथम याच्यावरती बंदी आणली होती आणि त्याच्यानंतर आपण भारताने याच्यावरती बंदी आणली 1989 मध्ये. भारताने कृषी वापरावरती DDT वरती आता संपूर्णतः बंदी केलेली आहे. आता जे पोल्युटंट्स आहेत, ओके, याचं फर्दर डिवायडेशन कशात होणार, प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे काय असतात की जे आहे त्या स्वरूपामध्ये निसर्गामध्ये मिक्स होतात, बरोबर.
त्याला म्हटलं जातं प्रायमरी पोल्युटंट्स, आणि हे थेट पर्यावरणामध्ये सोडली जातात. बरोबर, म्हणजे आता गाडीतून आता सपोज सीओ निघतोय, तो डायरेक्टली आता पर्यावरणामध्ये मिक्स होतोय, तर याला म्हटलं जाणार प्रायमरी पोल्युटंट. ओके, सेकंडरी पोल्युटंट म्हणजे काय असतं की जे पर्यावरणामध्ये थेट मिसळत नाहीत, ते कुठल्या तरी प्रदूषकाबरोबर किंवा जे हवेमध्ये अवेलेबल जे गॅसेस आहेत तर त्यांच्यासोबत त्यांची अभिक्रिया होते आणि त्यानंतर ते पर्यावरणामध्ये मिक्स केले जातात, तर त्याला म्हटलं जातं सेकंडरी पोल्युटंट्स. असे पोल्युटंट्सचे 2 प्रकार आहेत. नेक्स्ट आपण आता पर्यावरणामध्ये आपण बघूया की MPCB आहे आणि आपलं CPCB आहे. हे काय आहे, महाराष्ट्राचं जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते, आणि हे आपलं सेंट्रलचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते. ओके, याची जी स्थापना आहे ती कधी झाली तर 1970 मध्ये स्थापना झालेली आहे, 7 सप्टेंबरला. आणि ही महाराष्ट्राचा जो जलप्रदूषण कायदा आहे, नाईन्टीन 1969 चा, या अंतर्गत याची स्थापना झालेली आहे MPCBची. आणि जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे तर त्याची स्थापना झालेली आहे 1974 मध्येच, आणि याची जी स्थापना आहे तो सेंट्रलचा जो जलप्रदूषण कायदा आहे, आपण पाहिलं लास्ट लेक्चर मध्ये, कधीचा आहे जलप्रदूषण कायदा, कायदा देखील 74चाच आहे. ठीक आहे, तर या अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. जलप्रदूषण कायद्याअंतर्गत याची स्थापना झाली. नंतर मग हवा प्रदूषण कायदा आला, कधीचा, 1981चा. बरोबर, त्या अंतर्गत पण याला अधिकार देण्यात आले. आणि नंतर आपला जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे 1986चा, त्या अंतर्गत पण याला म्हणजे अधिकार देण्यात आले. तर सो याचे जे अधिकार आहेत तर ते खूप व्यापक आहेत आता सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचे. ठीक आहे, म्हणजे दोघांची पण जी स्थापना आहे ती जलप्रदूषण कायद्याने झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं इथे. आता आपण बघूया हवा प्रदूषण. प्रदूषणाचे 3 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे. हवा प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, साऊंड पोल्युशन आहे, आणखीन देखील प्रकार असतात. पण मेजरली या 3 क्वेश्चन वरती आपल्याला, आणि त्यात पण सर्वात जास्त क्वेश्चन हे एअर पोल्युशन वरतीच विचारले जातात. म्हणजे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर एअर पोल्युशन वरती क्वेश्चन बऱ्यापैकी जास्त इथे विचारले जातात. सो हे व्यवस्थित करायचा हा टॉपिक. एअर पोल्युशन मध्ये बघा की जे महत्वाचे जे गॅशियस फॉर्म मध्ये जे पोल्युटंट्स आहेत तर ते ठीक आहे, त्याच्यामध्ये येतं कार्बन मोनॉक्साईड. आपण बघतो कार्बन मोनॉक्साईड जो आहे CO, ठीक आहे, हा महत्वाचा आहे. हा कुठून निघतो तर जे व्हेकल्स असतात, बरोबर, त्याच्यातून हा कार्बन मोनॉक्साईड येतो, वाहने. बरोबर, सेकंड याचा सोर्स कुठला, जे इनकम्प्लीट कंबशन होतं ना आपलं फ्युएल्सचं, ठीक आहे, पूर्ण ज्वलन, तर त्यातून हे कार्बन मोनॉक्साईड असतो, तो त्याचा सोर्स आहे. ओके, आणि हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे तो जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जेव्हा जाळला जातो तेव्हा त्याच्यापासून CO2 बनतो आणि तो ब्ल्यू फ्लेम तयार करतो. आता हा आपल्यासाठी घातक का आहे कार्बन मोनॉक्साईड? सो आपले जे ब्लड आहे, बरोबर, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं, तर त्याच्याशी हा संयोग पावतो, आणि त्याच्याशी संयोग पावल्याने काय होतं की आपली जी ऑक्सिजनची लेवल आहे ती कमी होते, कारण हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं वहन करतं ना, तर त्याच्यामुळे हे जे ऑक्सिजनची लेवल आपली बॉडी मधली कमी करतं. ओके, कार्बन मोनॉक्साईड, म्हणून हा घातक आहे. हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे हा ग्रीन हाऊस गॅस आहे का तर नाही, याला डायरेक्टली आपण ग्रीन हाऊस गॅस नाही कन्सिडर करत. हा पोल्युटंट आहे पण याला डायरेक्टली आपण ग्रीन हाऊस गॅस नाही कन्सिडर करत. हा काय करतो की जो ग्रीन हाऊस गॅस आहे आपला कुठला CH4 मिथेन, बरोबर, त्याला तो एलिव्हेट करतो. ठीक आहे, CH4 ला, अंडरस्टँड. मग हा ग्रीन हाऊस गॅस नाहीये. ओके, नेक्स्ट आहे आपला मेजर पोल्युटंट आहे आपला हा CO2 म्हणजे आपला कार्बन डायऑक्साईड. हा पण ग्रीन हाऊस गॅस आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे कार्बन डायऑक्साईड. आणि हा कसा असतो तर हा हवेपेक्षा जड असतो.
हवेपेक्षा हा जड असतो, ठीक आहे, आणि हा पाण्यामध्ये विरघळतो. जेव्हा पाऊस पडतो हवेमध्ये हा कार्बन डायऑक्साईड जो असतो तो प्रेझेंट असतो, आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या पाण्यामध्ये हा विरघळतो आणि काय तयार करतो, तो कार्बोनिक ऍसिड, ठीक आहे, कार्बोनिक ऍसिड हा तयार करतो, कार्बोनिक आम्ल. हा कार्बोनिक ऍसिड तयार करतो, बरोबर. म्हणजे आपलं जे नॉर्मल वॉटर असतं, आपलं नॉर्मल पाऊस असतो, तर त्याचा पीएच किती असतो, तर 5.6 असतो. म्हणजे ते आम्ल असतं, ठीक आहे, ऍसिड असतं, ऍसिडिक असतं ते, जे नॉर्मल आपला पाऊस असतो तो. तर ते कशामुळे, तर त्याचा पीएच हा 5.6 असतो, तर या कार्बोनिक ऍसिड मुळे. नेक्स्ट पोल्युटंट आहे सीएफसी. सीएफसी म्हणजे काय, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, हा कुठून निघतो, तर जे रेफ्रिजरेटर आहेत आपले, रेफ्रिजरेटर, एसी, परत जे स्प्रेज असतात, आपण हेअर स्प्रे वगैरे वापरतो, तर त्यातून हा सीएफसी जो आहे तो तयार होतो. सीएफसी म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. नेक्स्ट पोल्युटंट आहे O3. आता तुम्ही म्हणाल की ओझोन जो आहे तो तर एवढं आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो अल्ट्राव्हायोलेट रेज मधून, मग हा कसं काय पोल्युटंट असेल ना, हा आपल्यासाठी उपयोगी आहे. पण जो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जो ओझोन असतो ना वरती वातावरणामध्ये, तो आपल्यासाठी फायदेशीर असतो. पण जो ग्राउंड लेवलला असतो ना ओझोन, ठीक आहे, जो ग्राउंड लेवलला असतो, ग्राउंड लेवल जो O3 आहे तर तो पोल्युटंट आहे आपल्यासाठी. हा ग्राउंड लेवलचा पोल्युटंट जो आहे तो कसा तयार होतो, तर जे नायट्रोजन मोनॉक्साईड वगैरे असतात, तर त्याची जेव्हा ऑक्सिजनची रिॲक्शन वगैरे होते, तर त्यावेळेस हा जो ग्राउंड लेवलचा ओझोन आहे तो तयार होतो. आणि हा कशासाठी हानिकारक असतो, तर हा पिकांसाठी हानिकारक असतो. म्हणजे पानांची लवकर गळती होणे, बरोबर, किंवा पानांवरती डाग पडतात, तर हे किंवा उत्पादनामध्ये देखील घट होते याच्यामुळे. सो हे आपल्या पिकांसाठी घातक असतं. आणि हा ग्राउंड लेवलला जर असला ओझोन तर तो पोल्युटंट आहे. नेक्स्ट आहे नायट्रोजन ऑक्साईड. आता मी याला असं का लिहिलं NOx, कारण मोनॉक्साईड असतो, डायऑक्साईड असतो, ट्रायऑक्साईड असतात, तर असे वेगवेगळे याचे व्हेरियंट्स असतात, ठीक आहे. आता हा जो आहे तो नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि हा N2O, ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, नायट्रस ऑक्साईड. हा आहे नायट्रस ऑक्साईड. दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका, हा नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि हा N2O जो आहे तो नायट्रस ऑक्साईड आहे. हे जे असतात NO परत NO2 आहे, तर हे पोल्युटंट्स आहेत आणि हा देखील पोल्युटंट आहे. पण हा जो आहे N2O हा ग्रीन हाऊस गॅस आहे. हा आपला ग्रीन हाऊस गॅस आहे N2O, नायट्रस ऑक्साईड. हे दोन ग्रीन हाऊस गॅसेस आहेत का, तर नाही, हे दोन नाही आहेत. हे दोन नाही आहेत. फक्त हा जो N2O आहे ना तो ग्रीन हाऊस गॅस म्हणून कन्सिडर केला जातो. दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आता हे कसं काय पोल्युटंट्स आहेत आणि यांचा म्हणजे हे कुठे आपल्याला पर्यावरणासाठी घातक असतात, तर हे ऍसिड रेन आणि स्मॉग तयार करतात. ऍसिड रेन आणि स्मॉग तयार करण्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड जे आहेत तर ते भाग घेत असतात. SO2, सल्फर डायऑक्साईड हा नेक्स्ट पोल्युटंट आहे. सल्फर डायऑक्साईड जो आहे तो कुठून तयार होतो, जे आपले औष्णिक विद्युत प्रकल्प असतात तर त्यातून हा सल्फर डायऑक्साईड जो आहे तो तयार होत असतो आणि हा देखील ऍसिड रेन मध्ये सहभागी असतो. ऍसिड रेन. आणि तुम्हाला माहिती आहे की SO2 ला संवेदनशील कोण असतं, लायकेन्स, बरोबर, जे आपले दगडफूल असतात ते पोल्युशन इंडिकेटर म्हणून काम करत असतात, जे आपलं लायकेन्स आहेत ते, आणि ते SO2 ला संवेदनशील असतात. म्हणजे जिथे कुठे SO2 प्रेझेंट असेल तर ते त्याला आयडेंटिफाय करतात, दगडफूल किंवा लायकेन्स.
नेक्स्ट आहे व्हीओसीज. व्हीओसीज म्हणजे काय असतं की व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय की याच्यामध्ये खूप सारे कंपाऊंड्स असतात, एकच असं नसतं, सगळ्यांना एकत्रित व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. तर याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत आपल्याकडे, तर मिथाइल क्लोराइड आहे, मिथिलीन क्लोराइड, फॉर्मल्डिहाइड्स, फॉर्मल्डिहाइड्स आहेत, ठीक आहे, टॉलिन आहे. आणि हे काय करतात तर जे सामान्य तापमान आहे म्हणजे आताचं जे रूम टेम्परेचर आहे तर त्याला देखील हे वेपराईज होऊ शकतात. मग आपण जे काय म्हणतात एअर स्प्रेज वगैरे वापरतो, हेअर स्प्रे वापरतो किंवा जे परफ्युम्स वगैरे वापरतो तर त्याच्यामध्ये किंवा पेंट आहे, आता हा पेंट दिलेला आहे तर याच्यामध्ये देखील पेंटिंग वगैरे करताना किंवा वॉर्निश करताना हे जे व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत तर ते हवेमध्ये मिसळले जातात आणि ते आपल्या श्वसन क्रियेसाठी जे असतात ते हानिकारक असतात. सो हे आहेत व्हीओसीज. या सगळ्यांना एकत्रितपणे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. नेक्स्ट पोल्युटंट म्हणजे आता अदर जे आपण बघितले गॅसियस फॉर्म मधले, हे सगळे गॅसियस फॉर्म मधले होते. अदर याच्यामध्ये कुठलं येईल, बेन्झीन असतं, बेन्झीन आहे, तसंच इथिलीन आहे. सो हे गॅसियस फॉर्म मधले आहेत. आता आपण बघूया की जे कणांच्या स्वरूपात असतात म्हणजे पार्टिकल्सच्या स्वरूपात असतात. कणांच्या स्वरूपात कुठले एअर पोल्युटंट्स असतात तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे एस्बेस्टॉस. एस्बेस्टॉस हा खूप महत्वाचा पोल्युटंट आहे कारण हा जे आपण खाणकाम वगैरे करतात त्याच्यामध्ये किंवा जे बांधकाम क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे उद्योग असेल तर तिथे जी साधनं वापरली जातात बांधकाम क्षेत्रामध्ये तर त्याच्यातून हा एस्बेस्टॉस जो आहे तो निर्माण होतो आणि हा एकदम छोटे छोटे याचे पार्टिकल्स असतात जे आपल्या श्वसन याच्यामध्ये जात असतात. त्याच्यामुळे एस्बेस्टॉस जो आहे तो कशासाठी घातक असतो, तो जो आपल्या हार्ट आणि लंग्स साठी, याचा इफेक्ट डायरेक्टली कुठे होणार तर हार्ट आणि लंग्स वरती इफेक्ट होतो. नेक्स्ट आहे पर्टिक्युलेट मॅटर. पर्टिक्युलेट मॅटर आपण जेव्हा एअर क्वालिटी इंडेक्स बघतो त्याच्यामध्ये आपण वाचतो ना PM 2.5, PM 10. आता हे PM 2.5 म्हणजे काय असतं की 2.5 पेक्षा लेस दॅन किंवा इक्वल टू, ठीक आहे, याला म्हटलं जातं PM 2.5 म्हणजे 2.5 मायक्रॉन्स पेक्षा कमी किंवा तेवढं इक्वल टू किंवा त्यापेक्षा कमी, याला म्हटलं जाणार PM 2.5. हे सुद्धा पर्टिक्युलेट मॅटर जे आहे ते लंग्स आणि हार्टसाठी हार्मफुल आहेत. आता आहे नेक्स्ट आहे लीड. लीड म्हणजे आपलं शिसे. आता हे लीड जे आहे ते काय म्हणतात आपले बुरशीनाशके वगैरे असतात किंवा फर्टिलायझर्स असतात तर त्याच्यामध्ये हे लीड सापडतं आणि हे आपले जे आरबीसीस आहेत तर त्यांची वाढ ते कमी करतं. त्याच्यामुळे आरबीसीसच्या वाढीत हे अडथळा आणतं लीड आणि याच्यामुळे ॲनिमिया पण होऊ शकतो. त्यासाठी हे कारणीभूत आहे लीड. नेक्स्ट आहे पारा. पारा हा देखील कणांच्या स्वरूपात एअर पोल्युटंटच आहे आणि हा पारा जो आहे तो डायरेक्टली माणसाच्या नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट करतो. पारा हा कशावरती इफेक्ट करणार, नर्वस सिस्टीम वरती. आपले जे सौंदर्य प्रसाधने वगैरे आपण वापरतो तर त्यामध्ये हा पारा जो आहे तो सापडतो. नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे फोटोकेमिकल स्मॉग. स्मॉग म्हणजे काय असतं, कोणी सांगू शकेल? स्मोक प्लस फॉग याला म्हटलं जातं स्मॉग. ओके, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सकट सांगते. आता या इंडस्ट्रीज आहेत बरोबर, यातून धूर निघणार. एक मिनिट,
तुम्हाला डायग्राम सकट सांगते. या इंडस्ट्रीज आहेत, यातून एक धूर निघणार. परत काही व्हेकल्स असतात, बरोबर. या व्हेकल्स मधून पण हायड्रोकार्बन्स निघत असतात. आणि हा सूर्य आहे, बरोबर. या सूर्यापासून आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते येत असतात. हे जे इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यातून नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड हे बाहेर निघत असतात. आणि जे गाड्या वगैरे आहेत यातून आपण बघतो की हायड्रोकार्बन्स जे आहेत ते बाहेर पडत असतात. सो यांची जेव्हा रिएक्शन जी आहे युव्ही रेसच्या माध्यमातून, म्हणजे युव्ही रेसच्या सानिध्यात यांची रिएक्शन जो हवेमध्ये उपलब्ध असणारा जो ऑक्सिजन आहे तर त्यांच्याशी याची रिएक्शन होते आणि त्यातून मग जो फोटोकेमिकल स्मॉग आहे तो तयार होतो. यातून काय काय तयार होतं? O3 तयार होतं, पॅन तयार होतं. पॅन म्हणजे काय असतं? पेरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट, फॉर्मल्डिहाइड पण आहे. तर या सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार तर फोटोकेमिकल स्मॉग, या सगळ्यांना एकत्रितपणे म्हटलं जातं. आणि ही एक सायकल असते पूर्ण. म्हणजे जो ऑक्सिजन आहे याच्यातला NO2 प्लस O, मग याच्यातून परत O3 तयार होणार आणि परत मग याचं रूपांतर, हा O3 जो आहे तो परत त्याची सायकल तयार होत जाते. मग हे जो फोटोकेमिकल स्मॉग आहे तो मोठ्या प्रमाणात तयार होतो. कळलं फोटोकेमिकल स्मॉग कसा तयार होतो? जे आपले इंडस्ट्रीज आहेत त्यातून जे नायट्रोजन ऑक्साईड निघतं प्लस हायड्रोकार्बन्स पण असतात आणि युव्ही रेसच्या सानिध्यात त्यांची रिएक्शन होते हवेतील जे ऑक्सिजन आहे तर त्याच्याशी, आणि त्यातून हे O3, पॅन, फॉर्मल्डिहाइड हे सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर फोटोकेमिकल स्मॉग असं म्हणतो. NCAP नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. हा प्रोग्राम कधीचा आहे तर जानेवारी 2019 मध्ये हा प्रोग्राम जो आहे तो सुरू केला होता. आणि याचं गोल काय होतं तर जे आपलं ऍव्हरेज PM कॉन्सन्ट्रेशन आहे हे 40% आपल्याला रिड्यूस करायचं आहे. कधीपर्यंत तर 2026 पर्यंत आपल्याला करायचं आहे. याचं टार्गेट जो होतं आधी ते काय होतं ते 20 ते 30% कमी करायचं होतं बाय 2024. हे आधी त्याचं टार्गेट होतं. 20 ते 30% कमी करायचं होतं 2024 पर्यंत. पण आता याचं टार्गेट वाढवून किती केलं आहे तर 40% पर्यंत आपल्याला रिड्यूस करायचं आहे 2026 पर्यंत. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो की जे एअर क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत तर पूर्ण न करू शकणारे असे 131 शहरांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे की ज्यांनी एअर क्वालिटी स्टँडर्ड्स जे आहे ते पूर्ण नाही केलेले. अशा 131 शहरांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि पोल्युटंट्स किती पकडतात हे तर पोल्युटंट्स पकडतात फक्त 12. या 12 पोल्युटंट्स पासून हे ते एअर क्वालिटी स्टँडर्ड्स जे आहेत ते ठरवणार या 12 पोल्युटंट्स वरून. आणि याच्या मॉनिटरसाठी एक पोर्टल तयार केलं होतं. NCAPच्या मॉनिटरसाठी पोर्टल आहे प्राण पोर्टल. कळलं? आता नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स हा 2014 मध्ये आलाय. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. आणि याचा लोगो काय आहे? 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. आता याच्या अंतर्गत नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे याच्या अंतर्गत किती पोल्युटंट्स आहेत? NCAP मध्ये किती होते? 12. आणि नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स अंतर्गत आहेत 8 पोल्युटंट्स. हे 8 लक्षात ठेवायचे बरं का, म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठले नाहीये. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे PM 2.5, PM 10 आपलं नायट्रोजन ऑक्साइड्स, SO2 हे लक्षात राहण्यासारखे. PM 2.5, PM 10 नायट्रोजन ऑक्साइड आणि SO2 एवढे आहेत. त्याच्यानंतर आहे O3
CO, ओझोन पण लक्षात राहील, कार्बन मोनॉक्साईड पण लक्षात राहील आपल्याला. म्हणजे हे 6 लक्षात राहण्यासारखे. 2 कुठले नाही आहेत लक्षात राहण्यासारखे, तर एक आहे अमोनिया आणि सेकंड आहे लीड. हे 2 पण आहेत. ठीक आहे, अमोनिया आणि लीड हे 2 लक्षात न राहण्यासारखे, तर ते आहेत PM2.5, PM10, नायट्रोजन ऑक्साईड, SO2O3CO आणि अमोनिया आणि लीड हे आहेत. 8 पोल्युटंट्स आहेत नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये. त्याचं हे काय आहे टॅगलाईन, 1 कलर 1 डिस्क्रिप्शन, आणि 2014 मध्ये हा सुरू केला होता. आता याच्या अंतर्गत आपल्याला माहिती की 0 ते 50 म्हणजे कॅटेगरी केलेल्या आहेत, 6 कॅटेगरी केलेल्या आहेत. 0 ते 50, 51 ते 100, 101 ते 200, 201 ते 300, 301 ते 400 आणि 401 ते 500. याच्यामध्ये जर तो एअर क्वालिटी इंडेक्स असेल तिथे ती हवा कशी असते, गुड. सेकंड टीला दर्जा दिला जातो सॅटिस्फॅक्टरी. थर्ड आहे मॉडरेट. 201 ते 300 मध्ये असेल तर पुअर. हे आहे व्हेरी पुअर. आणि 401 ते 500 मध्ये जर असेल तर तिला सिव्हिअर म्हटलं जाणार. आता याला काही ते 1 कलर 1 डिस्क्रिप्शन आपण बघितलं, त्याप्रमाणे या प्रत्येक दर्जाला एक एक कलर दिलेला आहे. आता हे व्हॅरी होतात वेगवेगळ्या पुस्तकांमधून, एकदा तुम्ही चेक करून घ्या. मी ज्याप्रमाणे वाचलंय त्याप्रमाणे हे आहे ग्रीन कलर, याला आहे लाईट ग्रीन कलर, मॉडरेटला आहे येल्लो, याला आहे ऑरेंज, रेड आणि ब्राऊन. सो असे कलर्स आहेत त्याला. हा झाला आपला नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. नेक्स्ट आपण कॉन्सेप्ट एक बघूया, ऍसिड रेन. ऍसिड रेन म्हणजे काय असतं की हवेमध्ये काही गॅस, आपण आता बघितलं की कार्बोनिक ऍसिड CO2 जेव्हा पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतो तेव्हा कार्बोनिक ऍसिड तयार होतं. म्हणजे ऑलरेडी जे पावसाचं पाणी आहे ते ऍसिडिकच आहे, बरोबर. त्याचा pH आहे 5.6. पण हवेमध्ये अजून काही असे गॅसियस फॉर्म मध्ये पोल्युटंट्स असतात ज्याच्यामुळे हे जे पावसाचं पाणी आहे ते ऍसिडिक होतं आणि ते आणखीन हार्मफुल होतं त्याच्याने. कारण जास्त ऍसिडिक झालं तर पूर्ण आपल्या जे वनस्पती आहेत तर त्यांच्यावरती इफेक्ट करणार, प्लस आपल्यावरती. ताजमहल जो आहे आपण बघतो की त्याच्यावरती डाग पडत आहेत सध्या, मग ते देखील ऍसिड रेनमुळेच होत आहे. सो ऍसिड रेन जे आहे तर हे कसं तयार होतं की जे हवेमध्ये उत्पन्न असलेले SO2 आहे किंवा नायट्रोजन ऑक्साईड जे आहे तर ते मिक्स होतात कोणासोबत, जे पाण्यातील जे आपलं ऑक्सिजन जे आहे आणि प्लस जे आपलं वॉटर आहे, पावसाचं पाणी आहे, तर याच्यासोबत ते मिक्स होऊन ऍसिड रेन जे आहे तो फॉर्म होते. याची रिॲक्शन कशी होते आता की जे SO2 आहे प्लस H2O पावसाचं पाणी आणि प्लस हवेत उपलब्ध असणारा हा जो ऑक्सिजन आहे तो, याच्यापासून तयार होतं H2SO4 जे ऍसिड आहे, बरोबर. H2SO4 तयार होतं या रिॲक्शन मधून. H2SO4 जो आहे परत ते पाण्यामध्ये विरघळतं आणि पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याच्यापासून H+ आयन आणि SO4 आयन तयार होतात. ही झाली फर्स्ट रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन आपली NO ची, नायट्रोजन ऑक्साईडची. मग हे जे नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत आणि प्लस जेव्हा ते H2O सोबत मिसळतात तेव्हा त्याच्यापासून तयार होतं HNO3. आणि हे फर्दर जेव्हा डिवाइड होतं पाण्यामध्ये, जेव्हा ते मिक्स होतं त्याच्यानंतर H+ आयन आणि NO3 आयन हे यातून तयार होतात. ओके, याच्यातून ऍसिड रेन तयार होतं. आता ऍसिड प्रेसिपिटेशन जे आहे ही संज्ञा कोणी दिलेली आहे तर रॉबर्ट स्मिथ यांनी दिलेली आहे त्यांच्या ऍसिड अँड रेन, एअर अँड रेन या ग्रंथामध्ये ही जी संज्ञा आहे रॉबर्ट स्मिथ यांनी दिलेली आहे एअर अँड रेन या ग्रंथामध्ये. ग्रंथ तर नाही विचारणार, फक्त त्यांचं नाव लक्षात ठेवा, रॉबर्ट स्मिथ. ऍसिड रेनचा pH किती, नॉर्मल वॉटरचा किती होता 5.6
आणि ऍसिड रेनचा पीएच किती आहे तर 4.4 पर्यंत असतो त्याचा, 4.2 to 4.4 पर्यंत त्याचा पीएच असतो. नेक्स्ट संज्ञा आहे ओझोन डिप्लिशन. ओझोन डिप्लिशन आता आपण बघितलं मागे की ओझोन डिप्लिशन, जो ग्राउंड लेवलचा ओझोन असतो तो हार्मफुल असतो, पण जे पर्यावरणामध्ये जे प्रदूषक असतात तर त्याच्यामुळे जो स्ट्रॅटोस्फिअर मधला जो ओझोन असतो तर तो देखील त्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत जातं. आणि मग जे युव्ही रेज असतात जे आपल्याला सूर्यापासून आपला बचाव करतात तर ते युव्ही रेज जे आहेत तर ते हे भेदून आपल्यापर्यंत पोहोचतात. आता ओझोन थराची जी जाडी आहे ही जाडी कशामध्ये मोजतात तर डॉप्सन हे एकक आहे यासाठी. डॉप्सन या एककामध्ये या ओझोन थराची जी जाडी आहे ती मोजतात. आणि ओझोन होल जे आहे ते सगळ्यात पहिले म्हणजे ओझोन होलचा शोध कधी लागला तर 1985 मध्ये लागला. 3 लोक होते ते, फर्मन, गार्डिनर आणि रॉन्कलिन यांनी ओझोन होलचा सर्वप्रथम शोध लावला. म्हणजे काहीतरी बाबा आपलं जे पृथ्वीपासून जे संरक्षण करते ओझोन लेअर तर त्याच्यामध्ये काहीतरी बाबा गडबड आहे आणि ते युव्ही रेज कसं काय पोहोचतायत आपल्यापर्यंत ना, तो ओझोन होल मध्ये आपलं ओझोन लेअर मध्ये होल पडत आहेत हे सगळ्यात पहिले शोधलं 1985 मध्ये फर्मन, गार्डिनर आणि रॉन्कलिन या तिघांनी. आता हे जे ओझोन डिप्लिशन आहे तर ते मुख्यतः आपले जे CFCs आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन, HFCs आहेत, हायड्रोफ्लोरोकार्बन आणि मिथाइल ब्रोमाइड जे आहेत, हेलॉन्स आहेत एक्सेट्रा. तर याच्यामुळे जे ओझोन डिप्लिशन आहे ते घडतं. म्हणजे मुख्य कारण कोण आहेत, एक तर क्लोरीन आणि यांच्यामध्ये असणारा ब्रोमीन, हे त्याच्यासाठी ओझोन डिप्लिशन साठी मुख्य कारण आहे. आता याची रिएक्शन कशी होते, जो ओझोन लेअर असतो बरोबर, एक क्लोरीन आयन आहे सपोज, हा याच्यासोबत जेव्हा मिळणार तेव्हा यांची रिएक्शन होऊन ClO तयार होतं. ओके, याला म्हटलं जातं क्लोरोक्साइड. कळतंय ना. तर हा जो ओझोन आहे तो क्लोरीन सोबत जेव्हा मिक्स होणार तेव्हा याच्यापासून ClO म्हणजे क्लोरोक्साइड तयार होणार. यालाच हायपोक्लोराइड देखील म्हटलं जातं. तर हे तयार होतं आणि प्लस याच्यातून काय मिळणार आपल्याला, एक ऑक्सिजनचा रेणू हा तयार होणार. परत काय होणार, याची परत सायकल चालू होते. म्हणजे हा जो ClO आहे हा परत O3 सोबत म्हणजे हे ओझोन सोबत परत हा इथे रिॲक्ट होणार आणि याच्यापासून परत काय तयार होणार आपलं, Cl आणि प्लस O2. हा Cl आणि याच्यापासून 2 O2 तयार होते. अशी ही रिॲक्शन होते. म्हणजे परत क्लोरीन आला आता आणि परत तो O3 सोबत रिॲक्ट होणार. ही जी चेन आहे ती सारखी चालूच राहणार बरोबर. म्हणजे एक जो क्लोरीन ॲटम असतो तो किती ओझोनला डिप्लीट करू शकतो, तर 1,00,000 संख्या बघताय किती मोठी आहे. म्हणजे एक जो क्लोरीन ॲटम आहे तो 1,00,000 ओझोनच्या रेणूंना तो डिप्लीट करू शकतो. म्हणून हे जे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे CFCs किंवा HFCs जे आहेत तर यांच्यावरती आपण बंदी आणतोय, कारण खूप मोठ्या प्रमाणात ओझोन डिप्लेशन यांच्यामुळे होतं. एक क्लोरीनचा ॲटम 1,00,000 O3 जे आहेत तर त्यांना डिप्लीट करू शकतो. आता याच्यासाठी आपण काय आणलं होतं, वाचवण्यासाठी HFCs वरती बंदी आणली. आपण व्हिएन्ना करार केला होता. कधी तर 1985 मध्ये आपण व्हिएन्ना करार केला होता ओझोन थराच्या संरक्षणासाठी. आणि या व्हिएन्ना करारामध्ये आपण कशावरती बंदी आणली होती तर CFCs वरती बंदी आणली होती. आपण CFCsच्या वापरावरती मर्यादा आणलं होतं. म्हणजे त्याचं उत्सर्जन करण्यावरती आणि त्याचं उत्पादन करण्यावरती आपण मर्यादा आणल्या होत्या व्हिएन्ना करारामध्ये. नेक्स्ट आपण आणला होता मॉन्ट्रियल करार 1987 ला. हे जे CFCs आहेत प्लस हेलॉन्स आहेत
म्हणजे जे काही ओझोन लेअरवरती परिणाम करतात, तर अशा सगळ्या प्रदूषकांवरती त्यांचं उत्पादन, वापर प्लस त्यांचं आयात या सगळ्यावरती आपण बंदी आणली होती. मॉन्ट्रियल करार जो आहे तो महत्वाचा आहे 1987चा. या मॉन्ट्रियल करारामध्ये आपण परत दुरुस्ती केली, कारण याच्यामध्ये आपण फक्त CFCs घेतलं होतं आणि हेलॉन्स घेतले होते, बरोबर. CFCs वगैरे रेफ्रिजरेटर्स मधून जे निघतात ते आपण घेतले होते. मग याच्यामध्ये आपण दुरुस्ती केली 2016ला, जिला म्हटलं जातं किगाली दुरुस्ती. 2016ला आपण ही दुरुस्ती केली, किगाली दुरुस्ती. आणि याच्यामध्ये आपण HFCचा पण समावेश केला. HFCचा समावेश केला किगाली दुरुस्तीने 2016ला. आणि ही लागू कधी झाली दुरुस्ती? 2019ला किगाली दुरुस्ती. आता एअर पोल्युशन रोखण्यासाठी आपण जे वाहनं आहेत, आपण बघतो आता वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आता वाढते, पण हे जे वाहनं आहेत तर त्यांच्यावरती काहीतरी मर्यादा आपण आणल्या पाहिजे. म्हणजे वाहनांचे जे इंधन आहे तर त्याच्या उत्सर्जनासाठी आपण काही मानदंड आणलेले, त्याला काय म्हटलं जातं? भारत स्टेज, बरोबर. भारत स्टेज आपण पहिल्यांदा आणलं होतं कधी? सगळ्यात पहिले होतं कधी? 1991 मध्ये आपण आणलं होतं हे. आणि हे जे भारत स्टेज जे मानदंड आहेत तर ते युरो मानदंड जे आहेत तर त्यांच्याशी समकक्ष आहेत. युरो मानदंडाशी सगळ्यात पहिले आपण आणलं होतं 1991 मध्ये. हे फक्त पेट्रोल जे इंधन आहेत त्यांच्यासाठी होतं. आणि सेकंड आपण आणलं 1992 मध्ये, आणि हे डिझेल वाहनांसाठी होतं. आपल्याला महत्वाचं काय? फक्त जे BS4 आहे आणि BS6 आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे BS4 आणि BS6. आता हे जे BS4 आहे ते कधी आलं होतं? तर 2010 मध्ये आलं होतं, फक्त 4 व्हीलर साठी होतं तेव्हा. आणि नंतर जेव्हा परत 2017 मध्ये हे आलं तेव्हा हे सगळ्या वाहनांना लागू केलं गेलं BS4. 2019 मध्ये आपण BS5 मानक आणणार होतो, पण आपण ते वगळलं आणि डायरेक्ट 2020 मध्ये BS6 मानक जी होती ती आपण आणली होती. 2020 1 एप्रिल 2020 पासून ही सर्व वाहनांना आहे आणि प्लस संपूर्ण भारतात आहे, संपूर्ण भारतामध्ये. आणि BS6चं पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन कोणत्या शहरामध्ये केलं होतं? तर दिल्ली. सगळ्यात फर्स्ट इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं होतं दिल्लीमध्ये BS6चं. हे जे BS4 होतं याच्यामध्ये कंपॅरिझन काय? BS4 कसं बेटर आहे BS6 पेक्षा? तर जे BS4 होतं तर त्याच्यामध्ये जे इंधन होतं तर त्याच्यामध्ये सल्फरचं जे प्रमाण होतं ते होतं 50 ppm, आणि यामध्ये आहे 10 ppm पार्ट्स पर मिलियन. 50 ppm आणि याच्यामध्ये BS6 मध्ये आहे 10 ppm. वाहनांसाठी अजून एक आहे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन. हे आपण आणलं होतं 2013 मध्ये. आणि याचा उद्देश काय होता? नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन 2013चं. आणि याचा उद्देश काय होता की 2020 पर्यंत 6.7 मिलियन विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची आपल्याला विक्री करायची होती. याचा हायब्रिड म्हणजे काय की ज्यामध्ये इलेक्ट्रिक पण आहे आणि प्लस पेट्रोल पण आहे. सो अशा हायब्रिड वाहनांची आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनांची विक्री आपल्याला 6.7 मिलियन हे टार्गेट होतं 2020 पर्यंत त्याचं. 2015ला हे जे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन आहे तर 2015ला या अंतर्गत एक योजना आणली गेली. कुठली योजना होती ती माहितीये कोणाला? फेम. फेमस योजना आहे फेम, ठीक आहे. फेम योजना आणली होती. आणि ही कोणी आणली होती? तर मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज. कशासाठी आहे फेम योजना? फेम योजना कशासाठी आहे?
फास्टर अडॉप्शन ऑफ अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेकल्स. हायब्रिड पण आहे बरं का त्याच्यामध्ये. फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स असा त्याचा फुल फॉर्म आहे फेमचा. ही जी फेम योजना आहे तर ही आणली गेली 2015 मध्ये आणि फेम 2 आता आलेली आहे ती 2019 ला फेम 2 आणली गेली होती. आणि याचा मेजरली फोकस कशावरती आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे तर ते देखील याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करायचं आहे, कारण जास्त करून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो ना, तर हे कसं इलेक्ट्रिक करता येईल यावरती या फेम 2 मध्ये भर देण्यात आलेला आहे. आता आपण एअर पोल्युशन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण वॉटर पोल्युशन बघूया. एअर पोल्युशनचं कसं आपण 2 याच्यामध्ये डिवायडेशन केलं होतं, तसं वॉटर पोल्युशनचं पण आपण 2 याच्यामध्ये डिवायडेशन करूया. याच्यामध्ये असतात पॉइंट सोर्सेस. पोल्युटंट्स जे असतात त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे पॉइंट सोर्सेस आणि दुसरं आहे नॉन पॉइंट सोर्सेस. आता पॉइंट सोर्सेस म्हणजे काय की जे असं लक्षात ठेवा एका नळीमधून जातात, मग ते उद्योगातून असू दे, घरगुती सांडपाणी असू दे किंवा कुठूनही असू दे, हे एका नळीतून जाणार, तर याला म्हटलं जातं पॉइंट सोर्सेस. नॉन पॉइंट सोर्सेस काय असतं की जे एका पॉइंट मधून नाही, ते वेगवेगळ्या पॉइंट मधून जाणार. मग जसं की आता शेत आहे बरोबर, या शेतातून जे वाहणारं पाणी आहे, आपण शेतामध्ये काय यूज करतो, फर्टिलायझर्स यूज करतो बरोबर, पण ते फर्टिलायझर्स जमिनीमध्ये जाणार आणि या पाण्यामध्ये मिक्स होणार. आणि हे जे प्रदूषित पाणी जे आहे ते जेव्हा नदीला मिक्स होणार तर याला आपण म्हणणार नॉन पॉइंट सोर्स त्याचा. ठीक आहे, जंगलामधून म्हणा किंवा शेत जमिनीवरून म्हणा किंवा रस्त्यावरचं पण पाणी म्हणा, तर याला आपण नॉन पॉइंट सोर्सेस मध्ये पकडणार. जे वॉटर पोल्युशन आहे त्यातून उद्भवणारे जे रोग आहेत हे एक्झामला जोडायला मला विचारतात, म्हणजे ते कशामुळे उद्भवतात किंवा त्याचा काय इफेक्ट होतो माणसावरती, तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. पहिला आहे ब्ल्यू बेबी सिंड्रोम. हा जो ब्ल्यू बेबी सिंड्रोम आहे तर तो कशामुळे होतो तर नायट्रेट्स असलेलं पाणी जेव्हा आपण पितो तर त्याच्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम होतो. नेक्स्ट आहे सेकंड, हा तर बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला जातो, मिनामाटा. याला मिनामाटा नाव का आलं की जपानमध्ये ते शहर होतं मिनामाटा आणि तिथून तो उत्पन्न झाला होता म्हणून याला मिनामाटा म्हटलं जातं. हा कशामुळे होतो, पारा, मिनामाटा. आणि आपण बघितलं मागे की मर्क्युरी जो आहे म्हणजे पारा जो आहे तो कशावरती इफेक्ट करतो, तर आपल्या नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट करतो. तर हा जो मिनामाटा रोग आहे तो हा चेतासंस्थेशी रिलेटेड आहे पारा. आणि जपानमध्ये आहे हे शहर मिनामाटा आणि तिथे कुठला कारखाना होता तर मिथाइल मर्क्युरीचा हा कारखाना होता. आणि ते जे प्रदूषित पाणी होतं तर ते नदीमध्ये सोडलं गेलं होतं आणि तिथून हा रोग लोकांना झाला होता तिथल्या. आता आहे इटाई कशामुळे होतो, कॅडमियम बरोबर. याचा इफेक्ट काय होतो बॉडीवरती की जे आपले हाडं आहेत ती ठिसूळ होतात त्याच्याने आणि प्लस किडनीवरती पण इफेक्ट होतो, किडनी निकामी होतात त्याच्याने. इटाई रोग आहे. नंतर आहे ब्लॅकफूट. ब्लॅकफूट कशामुळे होतो, अर्सेनिक. आणि यामुळे कुठला रोग होतो, ब्लॅकफूट, त्यालाच म्हटलं जातं गँग्रीन. गँग्रीन म्हणजे काय असतं की आपले जे हात आहे किंवा तळपाय आहे तर तिथे काय म्हणतात काळा पडतो, तो त्याला म्हटलं जातं गँग्रीन. तिथे पूर्ण आपला जो रक्त पुरवठा आहे तोच बंद होऊन जातो, मग एकदम काळे काळे हात, काळे काळे पाय असं होतं. हा आहे गँग्रीन, ब्लॅकफूट असं म्हटलं जातं. आता जे पाण्यामध्ये फ्लोराइड्स असतात
फ्लोराईड युक्त पाणी आपण म्हणतो, प्यायचं नसतं. फ्लोराईड युक्त पाण्याने काय होतं, जी आपली हाडं असतात किंवा जे दात असतात तर त्याची वाढ होत नाही या फ्लोराईड युक्त पाण्याने. सो हे वॉटर पोल्युटंट्स होते मेजर. आता वॉटर पोल्युशनशीच रिलेटेड एक कन्सेप्ट आहे युट्रोफिकेशन. युट्रोफिकेशन म्हणजे काय, सुपोषण. सुपोषण. आता पोषण ही तर चांगली कन्सेप्ट आहे ना, पण हे जेव्हा जास्त प्रमाणात होतं तर ते जलीय वनस्पती जे असतात तर त्यांच्यासाठी घातक असतं. आता पाण्यामध्ये जे पोषण द्रव्य आहे, हे पाण्यामध्ये वनस्पती असतात, छोटे छोटे शैवाल वगैरे असतात, फायटोप्लॅंक्टन्स असतात, बरोबर. मग यांना जास्त प्रमाणात जेव्हा पोषण द्रव्य मिळतात त्यांची जास्त वाढ होते. जास्त वाढ झाल्याने काय होतं की जो पाण्यातला ऑक्सिजन असतो तो जास्त प्रमाणात त्यांच्याकडून वापरला जातो, बरोबर. ऑक्सिजनचा वापर करतात ते जास्त प्रमाणामध्ये. प्लस जो सूर्यप्रकाश असतो तो या खालच्या लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. हे जे फायटोप्लॅंक्टन्स किंवा हे शैवाळ इथे वाढतात तर त्याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या कन्सेप्टला काय म्हटलं जाणार, युट्रोफिकेशन म्हणजेच सुपोषण. आता सुपोषणाशीच रिलेटेड आहे बीओडी आणि सीओडी. बीओडीचा फुल फॉर्म काय, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सीओडीचा फुल फॉर्म काय, केमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय आहे की ऑक्सिजनची डिमांड आहे ना याच्यामध्ये, ऑक्सिजनची डिमांड. आणि ही कुठली आहे, बायोलॉजिकल. म्हणजे हे जे इथे ऑर्गॅनिझम्स असतात, बरोबर. आता सपोज हा मासा आहे आणि हा मासा जेव्हा मेला सपोज, आणि मग याचं विघटन कोण करणार, तर हे जे पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तर ते त्याचं विघटन करतात, बरोबर. आणि हे विघटन करण्यासाठी या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ऑक्सिजन लागणार, बरोबर. मग बायोलॉजिकली म्हणजे क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन नीडेड बाय दिस मायक्रो ऑर्गॅनिझम, ठीक आहे, टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे पाण्यामध्ये उपलब्ध जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी या मायक्रो ऑर्गॅनिझमला किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागणार, तर त्याला म्हटलं जातं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता याचं विघटन मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे ना, पण आता केमिकल काही कंपाऊंड्स पाण्यामध्ये उपलब्ध असतात जे याचं विघटन घडवून आणतात. असं नाही की याचंच फक्त पाण्यामध्ये, आता सपोज दुसरे काही इनऑर्गॅनिक मॅटर असतील, इनऑर्गॅनिक मॅटर जर असतील पाण्यामध्ये उपलब्ध तर त्याचं देखील विघटन हे केमिकली जे केमिकल्स असतात तर ते करतात. आणि याला किती ऑक्सिजन लागतो तर याला म्हटलं जातं केमिकल ऑक्सिजन डिमांड. कॉन्सेप्ट कळली, हा. केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय की जे क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन आहे नीडेड टू ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक ॲज वेल ॲज इनऑर्गॅनिक मॅटर बाय केमिकल कंपाऊंड्स. आता वॉटरशी रिलेटेड आपल्या नॅशनल वॉटर पॉलिसीज होत्या. 3 वॉटर पॉलिसी आहेत. एक आहे 1987 ची, एक आहे 2002 ची आणि तिसरी आहे 2012 ची. या 3 वॉटर पॉलिसीज आहेत आपल्या. नेक्स्ट आता आपण बघूया साऊंड पोल्युशन. साऊंड पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषणाचे नियम कधीचे आहेत तर 2000 चे आहेत. ध्वनी प्रदूषण नियम हे आहेत 2000 चे. या अंतर्गत काही सायलेन्स झोन असतात ते आपण तयार करतो. सायलेन्स झोन म्हणजे काय असतं की दवाखाने आहेत, परत जे शैक्षणिक संस्था म्हणजे स्कूल्स आहेत किंवा न्यायालय आहे, तर यांच्या भोवतीचा जो 100 मीटर पर्यंतचा जो प्रदेश असतो तर त्याला आपण सायलेन्स झोन म्हणून घोषित करू शकतो. सायलेन्स झोन.
आपण काय केलेलं आहे, या ध्वनी प्रदूषण नियमानुसार जे लाऊड स्पीकर्स आहेत तर त्याच्यावरती पण आपण बंदी आणलेली आहे. जे कधी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर्स वरती बंदी आहे. जागतिक श्रवण दिन जो असतो तो आपण सेलिब्रेट करतो 3 मार्चला. जागतिक श्रवण दिन म्हणजे साऊंड पोल्युशनचा आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपण जागतिक श्रवण दिन जो आहे तो 3 मार्चला सेलिब्रेट करतो. आता एक्झाम मध्ये आपल्याला जोड्या लावायला काही फॅक्ट विचारले जातात, जसं की ध्वनीची मर्यादा आहे ती कुठे किती असली पाहिजे या हिशोबाने. सो औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र असं त्याचं डिवायडेशन आहे. परत लोकवस्ती जिथे लोक राहतात, आणि सायलेन्स झोन जे शांतता क्षेत्र आहे. ऑब्व्हियसली आता इथे कमी असणार आणि इथे जास्त असणार. मग औद्योगिक जे आहे इथे दिवसा आणि रात्री असं त्यांचं वेगवेगळं डिवायडेशन आहे. दिवसा इथे 75 डेसिबल आणि इथे 70 डेसिबल, इथे 65, 55 आणि लोकवस्तीमध्ये किती 55, 45 आणि सायलेन्स झोन जे आहे तर तिथे सगळ्यात कमी म्हणजे 50 आणि 40, रात्री 40 आणि दिवसा 50 डेसिबल. असं आपलं पोल्युशनचा जो टॉपिक आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. पोल्युशन आणि जे ग्लोबल वॉर्मिंग आहे इथे जास्त करून कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. आणि जसं आपण बघितलं की काही अशा फॅक्ट होत्या मेजर की कुठले त्याच्यामुळे कुठले रोग उद्भवतात, किंवा हे जे आपण डेसिबल्स साऊंडची मर्यादा वगैरे बघितली तर असे क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. आणि ते एका एक्झाम मध्ये असं पण विचारलं होतं की जे बोलणाऱ्याचा आवाज आहे, बरोबर, बोलणे, गाणे, मग यांचं जे साऊंडची लिमिट आहे तर ती किती असेल ते आपण कॉमन सेन्सने पण आपण ओळखू शकतो की कुठे जास्त असणार आणि कुठे कमी असणार, असे क्वेश्चन्स असतात. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया जो आपला ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, ही जी आपली अर्थ आहे यालाच म्हटलं तर ग्लोब, तर ही काय होणार तर वॉर्म होणार. ठीक आहे, म्हणजे हीट जास्त वाढणार, त्याला म्हटलं जातं ग्लोबल वॉर्मिंग. हे कशामुळे होतं तर जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे आपला यामुळे होतं. आता काय होतं की जो आपला सूर्य आहे या सूर्यापासून काही किरणं ही पृथ्वीवरती येतात, युव्ही रेज किंवा सनलाईट जी आहे ती पृथ्वीवरती येते. पण ही जी सनलाईट आहे ती येताना कशी येते तर लघु लहरींच्या रूपात येते. लघु लहरींच्या स्वरूपामध्ये ही जी सनलाईट आहे ती येते. आता काही जी ऊर्जा आहे ती आता पृथ्वीकडून काही जी ऊर्जा आहे ती शोषली जाणार, वातावरणाकडून काही जी ऊर्जा आहे ती शोषली जाणार, पण बाकीची जी उरलेली एनर्जी आहे ती पुन्हा वातावरणामध्ये सोडली जाते, बरोबर. आणि ही जी आहे ती जे अवेलेबल जे आपले ग्रीन हाऊस गॅसेसची ही जी लेअर तयार होते त्याच्यामुळे हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते तिला परत जाऊच देत नाही. मग हे काय होणार, हे रिटर्न इथे रिफ्लेक्ट होणार, बरोबर. आणि याच्यामुळे हे जे पृथ्वीचं वातावरण आहे ते तापतं. याला म्हटलं जातं ग्रीन हाऊस इफेक्ट. पण या ज्या लहरी असतात त्या कुठल्या स्वरूपात असतात तर दीर्घ लहरींच्या स्वरूपात असतात, बरोबर. मग याच्यामुळे घडतो हा ग्रीन हाऊस इफेक्ट. या ग्रीन हाऊस इफेक्टचा शोध कोणी लावला की असं जेव्हा पृथ्वीसोबत घडते तर याचा शोध लावला जोसेफ फुरियर यांनी. याची प्रायोगिक पडताळणी कोणी केली तर टिंडॉल यांनी. प्रॅक्टिकल माध्यमातून त्यांनी खरंच शोधून लावलं की नाही बाबा असं असं खरंच घडते. सो हे कोणी प्रायोगिक पडताळणी जी आहे ती टिंडॉल यांनी केलेली आहे. शोध कोणी लावलेला आहे तर जोसेफ फुरियर यांनी लावलेला आहे ग्रीन हाऊस इफेक्टचा. आता हे जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे हे जर नॅचरली घडत असेल तर ते पृथ्वीसाठी उपयोगाचं आहे. म्हणजे काय असतं की आता ही जी पृथ्वी आहे इथे CO2 वगैरे तर बऱ्यापैकी जे माणसं आहेत आपण रेस्पिरेशन थ्रू हवेमध्ये सोडतच असतो ना. मग तो जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर हे पृथ्वीसाठी उपयोगाचं आहे. कारण का की जर हा ग्रीन हाऊस इफेक्ट नॅचरली नसता तर पृथ्वीचं तापमान किती असतं -19 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं.
आणि जर आता ग्रीन हाऊस इफेक्टमुळे हा जो घडतोय तर त्याच्यामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान किती होतं, तर जे 14 डिग्री सेल्सिअस आहे हे पृथ्वीचं सरासरी तापमान होतं. पण आता हे जे पोल्युटंट्स आहेत ते वाढलेलेच आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस वाढलेलेच आहेत, त्याच्यामुळे हे याच्यापेक्षा जास्त प्रमाण आता वाढतंय. बरोबर, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट ही पृथ्वीसाठी आवश्यक आहे, पण ते योग्य प्रमाणामध्ये आवश्यक आहे. आता आपण मेजर जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते आपण बघूया. तर पहिल्या याच्यामध्ये असतं CO2. हा सगळ्यात महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे. आपण बघितलं की हा हवेपेक्षा कसा आहे, तर जड आहे. हवेपेक्षा हा जड आहे. आणि कुठे असतो तो जास्त, तर अर्थ सरफेसला हा जास्त असतो. नियर अर्थ सरफेस, अर्थ सरफेसला हा जास्त असणार. आणि याचा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वाटा किती आहे, तर सगळ्यात जास्त 60%. 60% याचा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वाटा आहे सगळ्यात जास्त. आणि जंगल तोड आहे किंवा इंडस्ट्रीज जे आहेत त्याच्यामुळे आपण बघतो की याचं प्रमाण जे आहे ते पर्यावरणामध्ये वाढते. आता WHO ने किती सांगितलं आहे याचं प्रमाण, तर 550 ppm हे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आणि जर 550 पेक्षा जास्त तो झाला तर तो पर्यावरणास कसा असणार, तर घातक असणार. 550 पेक्षा जास्त. सेकंड आहे ग्रीन हाऊस गॅस मिथेन. म्हणजे CO2 नंतर जर सगळ्यात जास्त हार्मफुल कोण असेल ग्रीन हाऊस गॅस, तर तो आहे मिथेन. मिथेनचा वाटा किती आहे जागतिक तापमान वाढीमध्ये, हा आहे 20% वाटा आहे. आता हा जो मिथेन आहे तो कुठून तयार होतो, तर जे आपलं ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तर तिथून हा मिथेन निर्माण होतो. किंवा भात शेती वगैरे असतं तर त्यातून हा मिथेन जो आहे तो प्रोड्यूस होतो. हा जो मिथेन आहे तो CO2 पेक्षा पण जास्त हीट ऍब्सॉर्ब करू शकतो. CO2 पेक्षा पण जास्त तो हीट ऍब्सॉर्ब करू शकतो. पण त्याचं जे प्रमाण आहे हवेतलं ते कसं आहे, कमी आहे. म्हणून CO2 पेक्षा तो कमी इफेक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे CFC, जे आपले क्लोरो फ्लोरोकार्बन आहेत ते. आता याचा CFC चा वाटा किती आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये, तर 14% हा वाटा आहे. हे आपल्याला माहिती आहे की AC रेफ्रिजरेटर तिथून हे CFC जे असतात ते उत्पन्न होतात. आणि जो याचा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे हा CO2 पेक्षा 5 ते 10,000 पट जास्त आहे. म्हणजे याचा जो ग्रीन हाऊस इफेक्ट आहे तो CO2 पेक्षा 5 ते 10,000 पट याचा जास्त आहे. आपण बघितलं की Cl जो असतो तो कसा ओझोनचं डिप्लेशन घडवून आणतो हे आपण मागे पाहिलं. नेक्स्ट आहे N2O. आपण बघितलं की जे नायट्रोजन ऑक्साईड आहे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड आहे म्हणजे NO जे आहे हे काय आहेत, तर पोल्युटंट्स आहेत. पण ते ग्रीन हाऊस गॅसेस आहेत का, नाही. ते उलट पृथ्वीच्या कुलिंगला मदत करतात. पण हा जो N2O आहे, N2O म्हणजे काय, नायट्रस ऑक्साईड, हा ग्रीन हाऊस गॅस आहे. आणि याचा जो वाटा आहे जागतिक तापमानवाढीमध्ये हा किती आहे, तर 6% आहे. हा जो आहे तो CFC पेक्षा जे कमी हानिकारक आहे त्याच्यापेक्षा, कारण CFC हा जास्त हानिकारक आहे. आणि हे जे आहेत नायट्रस ऑक्साईड ते हवेमध्ये कसे कमी काळ टिकतात, जास्त वेळ ते हवेमध्ये टिकून राहत नाही. नायट्रस ऑक्साईड कुठून तयार होतं, तर जे आपण कृषी खतं वगैरे वापरतो किंवा त्यांची जेव्हा आपण निर्मिती करतो तर त्यावेळेस हे नायट्रस ऑक्साईड जे आहे ते तयार होतात. वॉटर वेपर खूप महत्वाचं आहे. वॉटर वेपर ग्लोबल वॉर्मिंगसाठी, कारण वातावरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळणारा जर ग्रीन हाऊस गॅस कुठला असेल तर ते आहे वॉटर वेपर. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा जो ग्रीन हाऊस गॅस आहे तो आहे. आता आपण जसं ही अर्थ आहे आणि इथून आपण विषुववृत्त आहे बरोबर हे, आणि इथून आपण जसं पोल्सकडे जाणार वरती
तसं तसं हे जे बाष्पाचं प्रमाण आहे ते कमी होत जाणार, कारण इथे सोलर रेडिएशन डायरेक्टली येतात ना, बरोबर, हीट जास्त असते इथे, त्याच्यामुळे म्हणजे बाष्प धारण करण्याची हवेची जी क्षमता असते ती जास्त असते इकडे, बरोबर. मग विषुववृत्ताकडून पोलकडे आपण जसं जसं जाणार तर तसं तसं त्याचं प्रमाण जे आहे बाष्पाचं ते कमी होत जाणार. आता हे जे बाष्प आहे, बरोबर, हे जे वॉटर वेपर्स आहेत तर ते काय एवढे हार्मफुल्स आहेत वॉटर वेपर, तर जे बोथ इनकमिंग किंवा आउटगोईंग जे सोलर रेडिएशन आहेत ते दोन्ही हे ऍब्झॉर्ब करतं, इनकमिंग पण आणि आउटगोईंग पण, दोन्ही पण हे सोलर रेडिएशन ऍब्झॉर्ब करत असतं. नेक्स्ट आहे ओझोन. आपण बघितलं की जो सरफेसचा ओझोन असतो तर तो पोल्युटंट असतो, स्ट्रॅटोस्फिअरचा तर आपल्यासाठी उपयोगाचा आहे, पण हा जर सरफेसवर असेल म्हणजे ग्राउंड लेवलचा जो असतो ओझोन तर तो हार्मफुल असतो आपल्याला, पण याचं जे प्रमाण असतं ते कसं असतं तर बऱ्यापैकी कमी असतं, त्याच्यामुळे हा एवढा हार्मफुल नसतो. आता अदर जर आपण ग्रीन हाऊस गॅस कुठले बघितले त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा डायरेक्टली ग्रीन हाऊस गॅस नाही पकडला जात बरं का, आपण बघितलं मागे की तो मिथेन वगैरे आहे तर यांना तो एलिव्हेट करणार. नंतर आहेत फ्लोरिनेटेड गॅस जे आहेत, म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आलं, HFC आलं, बरोबर, PFC आलं. PFC म्हणजे काय, पर फ्लोरोकार्बन, ठीक आहे, HFC आपलं, त्याच्यानंतर PFC आणि नंतर आहे SF6. SF6 म्हणजे काय, सल्फर हेक्झा फ्लोराईड, हे पण ग्रीन हाऊस गॅस आहे. आता HFC जे आहे त्याचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणजे अराउंड 1% पर्यंत याचं प्रमाण असेल, पण हे जे असतात ते CO2 पेक्षा 1000 पट इफेक्टिव्ह असतात, 1000 पट. ओके, नेक्स्ट अजून एक आहे ग्रीन हाऊस गॅस, त्याला म्हटलं जातं ब्लॅक कार्बन. ब्लॅक कार्बन म्हणजे काय, काजळी, जे आपले जंगल वगैरे असतात त्याच्यामध्ये आग वगैरे लागते, वणवा पेटतो, त्यावेळेस जी काजळी निर्माण होते तर ती सुद्धा काय आहे तर ग्रीन हाऊस गॅस आहे एक प्रकारे. आणि ही जी काजळी आहे एकदम छोट्या छोट्या मॅटर्स मध्ये असते आणि ही PM2.5 चा भाग आहे. ही काजळी जी आहे ती PM2.5 चा भाग आहे आणि ही काय करते तर ही एकदम अल्पायुषी असते. ओके, ही अल्पायुषी असते. नेक्स्ट, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, ही एक कॉन्सेप्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. आता हे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे काय की एक, आता सपोज हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे, बरोबर, याला आपण कम्पेअर कोणाशी करणार तर CO2 शी कम्पेअर करणार आपण. आता 1 टन ग्रीन हाऊस गॅस जो आहे तो 1 टन CO2 पेक्षा किती प्रमाणामध्ये ऊर्जा शोषून घेतो तर त्याला म्हटलं जाणार ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. म्हणजे 1 टन एखादा ग्रीन हाऊस गॅस आहे तो कुठलाही असेल, मिथेन असेल किंवा अदर कुठला HFC असेल, तर तो 1 टन ग्रीन हाऊस गॅस 1 टन CO2 पेक्षा किती प्रमाणामध्ये ऊर्जा शोषून घेतो तर त्याला म्हटलं जाणार ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. कळलं कॉन्सेप्ट? नेक्स्ट आपण एक संस्था बघूया, IPCC. IPCC ही UN ची संस्था आहे, याचा फुल फॉर्म काय आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, आणि हिची जी स्थापना आहे ती 1988 ला आहे. कोणी केली हिची स्थापना तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे WMO आणि प्लस UNEP, या दोघांनी मिळून ही जी IPCC आहे तर हिची स्थापना केलेली आहे. हिच्यामध्ये सदस्य आहेत सध्या रिसेंटली हिच्यामध्ये सदस्य आहेत 195.
एक्झामच्या आधी नेहमी हे चेक करायचे की सदस्य वगैरे चेंज झालेले असतात. तर जेव्हा आपण फायनल रिव्हिजन करतो त्यावेळेस चेक करायचे की करंट आता सदस्य किती आहेत ते. IPCC 1988, WMO प्लस UNEP ने जी स्थापना केली होती. सदस्य आहेत 195 सदस्य आहेत आणि ही काय करते तर असेसमेंट रिपोर्ट देत असते ग्लोबल वॉर्मिंग वरती. आणि आता तिने रिसेंट 6th असेसमेंट रिपोर्ट जो आहे तो दिलेला आहे आणि तो कधी दिलेला आहे तो 2023 मध्ये. नेक्स्ट आहे UNFCCC. ठीक आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं तिचा फुल फॉर्म आहे UNFCCC. आता UNFCCC जी आहे ती म्हणजे करार कधी झाला होता UNFCCC स्थापन करण्यासाठी तर 9 मे 1992 ला. ओके, कुठे ही जी वसुंधरा परिषद भरली होती. वसुंधरा परिषद कधीची आहे? 1992 मध्ये वसुंधरा परिषद जी आहे ती भरली होती. 3 ते 14 जून मध्ये ही परिषद भरली होती. कुठे भरली होती? रिओ द जानेरो, ब्राझील येथे ही वसुंधरा परिषद भरली होती. आणि त्याच्यामध्येच हा करार जो आहे तो 9 मे 1992 ला हा करार करण्यात आला होता. आता हा जो करार आहे याच्या डेट्स इम्पॉर्टंट आहेत. हा सहीसाठी कधी ओपन झाला होता तर 1992 मध्ये. भारताने याच्यावरती कधी सही केली हे इम्पॉर्टंट आहे की भारताने कधी सही केलेली आहे याच्यावरती तर 1993 ला साईन केलेला आहे. आणि हा करार जो आहे तो अंमलात कधी आलेला आहे तर मार्च 1994 ला हा करार जो आहे तो अंमलात आलेला आहे. याचं जे सचिवालय आहे UNFCCC ते कुठे आहे? बॉन. बॉन कुठे? जर्मनी. बॉन आहे जर्मनीमध्ये. ठीक आहे, इथे UNFCCC सचिवालय आहे. याच्यामध्ये सदस्य किती आहेत तर 198 सदस्य आहेत UNFCCC चे. जे आपण वाचतो करंट मध्ये COP 21, COP 22 तर ही त्याचीच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असते. आता COP 28 झाली होती रिसेंटली. कुठे झालेली होती? UAE दुबईला. ठीक आहे, रिसेंट COP. याच्या COPs जे आहे त्या करंट मध्ये करून द्यायच्या. नेक्स्ट आहे आपला क्योटो प्रोटोकॉल. हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे हा जी आपली UNFCCC आपण बघितली आता तर तिच्याशी रिलेटेड आहे हा क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, हा आपण कशासाठी केला होता? ग्लोबल वॉर्मिंगसाठी. जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तर त्याच्यावरती त्याच्या उत्सर्जनावरती मर्यादा आणण्यासाठी. याच्या पण डेट्स ज्या आहेत त्या डायरेक्टली एक्झाम मध्ये विचारतात. सो हा जो क्योटो प्रोटोकॉल होता याचा स्वीकार आपण केलेला आहे 11 डिसेंबर 1997 ला. ठीक आहे, भारताने कधी सही केलेली आहे क्योटो प्रोटोकॉल वरती? भारत सदस्य आहे का नाही हे विचारलं होतं एक्झाम मध्ये, बरोबर. भारताने याच्यावरती सही केलेली आहे 26 ऑगस्ट 2002 ला. अंमलात कधी आलेला आहे हा? अंमलात आलेल्याची डेट पण इम्पॉर्टंट आहे 16 फेब्रुवारी 2005 ला. ओके, याचं जे फर्स्ट कमिटमेंट होतं ते कधीचं होतं? 2008 ते 2012 हा याचा फर्स्ट कमिटमेंट पिरियड होता. सेकंड कमिटमेंट पिरियड याचा 2013 ते 2020 मध्ये होता. आणि ही जी सेकंड कमिटमेंट पिरियड आहे हा कुठून आणला होता आपण? तर एक सुधारणा केली होती. कुठला? दोहा अमेंडमेंट. ही सुधारणा केली होती आपण 2012 ला. 8 डिसेंबर 2012 ला क्योटो प्रोटोकॉल मध्ये ही दोहा अमेंडमेंट केलेली होती. आणि हिच्याने आपण सेकंड कमिटमेंट पिरियड हा 2013 ते 2020 आणलेलं होतं. क्योटो प्रोटोकॉलचा प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल माहिती आहे का कोणाला? कॉमन बट डिफरेंशिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. कॉमन बट डिफरेंशिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी.
ठीक आहे. डिफरन्शिएटेड का? कारण प्रत्येक देश जो आहे तो वेगवेगळ्या अवस्थेत आहे, बरोबर ना. विकसित देश जो आहेत त्यांनी CO2चं उत्सर्जन केलं नाही तरी चालणार आहे, पण बाकीचे जे देश आहेत त्यांना तर त्यांचा विकास साधायचा आहे, बरोबर की नाही. म्हणून मग याचं जे प्रिन्सिपल आहे क्योटो प्रोटोकॉलचं ते कसं आहे, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. आता हे जे काय म्हणतात क्योटो प्रोटोकॉल आहे तर त्याच्यामध्ये 3 मेकॅनिझम दिलेले आहेत. 3 मेकॅनिझम. पहिलं काय आहे तर ET म्हणजे काय, एमिशन ट्रेडिंग जे आहे, म्हणजे जे आपण कार्बन क्रेडिट्स बघतो तर ते एमिशन ट्रेडिंगचा भाग आहे, ठीक आहे. ET फर्स्ट वाला. सेकंड आहे आपलं CDM. CDM म्हणजे काय, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, म्हणजे जेव्हा आपण विकास साधतोय तेव्हाच ते पर्यावरणासाठी पूरक असलं पाहिजे. मग याला म्हटलं जाणार क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, हे सेकंड आहे. आणि थर्ड आहे JI म्हणजे काय की जॉईंट, आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे, जॉईंट इम्प्लिमेंटेशन. ओके. हे 3 मेकॅनिझम क्योटो प्रोटोकॉल मध्ये आहेत. जे ET होतं म्हणजे एमिशन ट्रेडिंग, तर त्याच्यामध्ये आपण बघतो कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट म्हणजे काय असतं, कार्बन क्रेडिट म्हणजे काय, सपोज एखादा देश आहे, बरोबर, आणि त्याला जर ठरवून दिलं की तुम्ही एवढाच कार्बन उत्सर्जित करायचा, ठीक आहे, हा एवढा कार्बन तुम्ही उत्सर्जित करायचा. सपोज यांच्याकडे होता 100, पण यांनी उत्सर्जित केला किती, फक्त एवढाच. सपोज यांनी 60 उत्सर्जित केला आणि यांनी किती 40, मग याचा बाकी राहिला ना, आणि यांनी 60 CO2 फक्त उत्सर्जित केलाय कार्बन एवढा. सपोज हा आता दुसरा देश आहे हा, बरोबर, याची कॅपॅसिटी होती 100चीच उत्सर्जन करायची, पण यांनी त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्बन जो आहे तो उत्सर्जित करून टाकला, बरोबर. मग हा जो उरलेला कार्बन आहे तो इथून ते विकत घेणार, कळलं, या देशाकडून ते विकत घेणार. आता हा त्याला फुकट देणार का, तर नाही, पैसे सुद्धा घेणार याच्याकडून कार्बन देण्यासाठी, कार्बन विकत घेण्यासाठी. मग हा जो देश आहे हे कार्बन क्रेडिट विकत घेतल्यानंतर तो हा एवढा कार्बन जो आहे तो उत्सर्जित करू शकतो. हा जो कार्बनचा व्यापार चालतो तर याला म्हटलं जातं कार्बन क्रेडिट्स. आणि हा क्योटो प्रोटोकॉलचा भाग आहे. कशामध्ये, ET, आपलं जे एमिशन ट्रेडिंग आहे त्याचा पार्ट आहे हा. जे क्योटो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये कंट्रीज जे आहेत त्या डिवाइड केलेल्या आहेत काही एनेक्स मध्ये. सो जे Annex 1 आहेत याच्यामध्ये कोण आहे, सगळ्या ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्या Annex 1 मध्ये येतात, ठीक आहे. किंवा ज्या संक्रमणावस्थेत ज्या अर्थव्यवस्था आहेत तर त्या देखील Annex 1 मध्ये येतात. नॉन Annex मध्ये कोण येतं, नॉन Annex 1 कंट्रीज ज्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळे जे अविकसित किंवा जे विकसनशील देश आहेत, म्हणजे आपला भारत झाला, चीन झाला, म्हणजे अशा देशांना विकास अजून त्यांना साध्य करायचा आहे, त्यासाठी त्यांना CO2चं उत्सर्जन करावंच लागणार आहे कंपल्सरी. मग असे जे आहेत तर ते नॉन Annex कंट्रीज मध्ये येतात. नॉन Annex 1. Annex 1 मध्ये कोण, जे विकसित देश आहेत ते. आता सेकंड येतात Annex 2. Annex 2 मध्ये कोण आहेत तर आपले OECD कंट्रीज आहेत जे, हे येतात. OECD कंट्रीज काय करतात की जे क्लायमेट चेंज साठी आर्थिक मदत देण्याचं काम, क्लायमेट चेंजला आपण अनुकूल होण्यासाठी आर्थिक मदत देण्याचं काम हे Annex 2 मधले देश आहेत OECD, तर ते करत असतात. नेक्स्ट आहे Annex B. आता Annex B मध्ये कोण येतं तर Annex 1 मधलेच देश असतात, पण ज्यांना पर्टिक्युलर एखादा ग्रीन हाऊस गॅस कमी करण्याचं एक टार्गेट दिलेलं असतं. सपोज अमेरिका आहे आणि अमेरिकेला सपोज एक्झाम्पल देते मी फक्त, अमेरिकेला सपोज मिथेन कमी करण्याचं टार्गेट दिलेलं आहे, ठीक आहे, एखादा ग्रीन हाऊस गॅस. मग हे कशात येणार, Annex B मध्ये येणार. आता लास्ट आहे LDCs, म्हणजे ज्या लिस्ट डेव्हलप कंट्रीज असतात तर त्या याच्यामध्ये असे 5 पार्ट आपण पाहिले. Annexes जे आहेत ते त्याच्यामध्ये केलेले आहेत. आता हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तर याच्यानुसार ग्रीन हाऊस गॅसेस कुठले, ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. तर याच्यानुसार फक्त 6 आहेत. आपण कितीतरी ग्रीन हाऊस गॅसेस बघितले, पण क्योटो प्रोटोकॉल नुसार 6 फक्त ग्रीन हाऊस गॅसेस त्यांनी कन्सिडर केलेले आहेत.
तर याच्यामध्ये कोण आहे, CO2 आहे, मिथेन आहे CH4, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे, HFC, PFC आणि SF6 सल्फर हेक्साफ्लोराइड जो होता तो. सो फक्त एवढेच ग्रीन हाऊस गॅसेस क्योटो प्रोटोकॉल नुसार आहेत. आता महत्वाची एक COP होती, तिला म्हटलं जातं पॅरिस शिखर परिषद. ही पण एक कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच होती, पण याच्यामध्ये हा पॅरिस करार केला गेला. ही कुठली होती, COP21. ठीक आहे. 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2015 पॅरिस या शहरामध्ये ही परिषद जी आहे ती भरली होती आणि यावेळेस 195 देश जे होते ते उपस्थित होते. ओके. आता जे कशासाठी होती, तर जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तर त्यांच्या उत्पादनावरती मर्यादा आणण्यासाठी ही जी पॅरिस शिखर परिषद आहे ती भरली गेली होती. जागतिक तापमानवाढ, आता हा जो पॅरिस करार आहे तो कशासाठी केला होता, तर जे ग्लोबल वॉर्मिंग होते तर ते इंडस्ट्रियल लेवल पेक्षा आपल्याला 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला मर्यादित ठेवायचं होतं आणि त्याला आपण 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत रोखून धरायचं, याच्या पुढे जाऊच द्यायचं नाही. ठीक आहे. 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत रोखून धरायचं. जागतिक तापमान वाढ जी आहे ही कुठून, इंडस्ट्रियल लेवल पेक्षा. आणि याचा जो पॅरिस कराराचा जो मसुदा होता त्याला काय म्हटलं जातं, त्याचं टॅगलाईन होतं ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड. अजेंडा कुठपर्यंत, अजेंडा 2030. ठीक आहे. पॅरिस कराराच्या मसुद्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड अजेंडा 2030. आणि हा जो करार आहे तो अंमलात येण्यासाठी, अजून पण हा अंमलात आलेला नाहीये, हा अंमलात येण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की जे मिनिमम 55% उत्सर्जन करणारे जे देश आहेत, मिनिमम 55% उत्सर्जन, एकूण जागतिक उत्सर्जन जेवढं होतंय तर त्याच्या उत्सर्जनापेक्षा मिनिमम 55% उत्सर्जन करणारे मिनिमम 55 देश. ओके. तर हा करार अंमलात येण्यासाठी मिनिमम 55% उत्सर्जन करणारे जे मिनिमम 55 देश आहेत, तर हे जेव्हा तो स्वीकार करतील तर तेव्हा तो करार जो आहे तो अंमलात येणार आहे. आता नेक्स्ट आपण टॉपिक बघूया, कार्बन सिंक. आता हे कार्बन सिंक म्हणजे काय असतं, तर कार्बन सिंक म्हणजे काय की काही पण येतं त्याच्यामध्ये, म्हणजे जे जेव्हा कार्बन स्वीकारतात वातावरणातून पण त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये जो कार्बन असतात तो सोडतात. ठीक आहे. मग त्याला म्हटलं जातं कार्बन सिंक. जसं की आता वनस्पती आहेत, बरोबर, वनस्पती CO2 जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब करतात पण कमी प्रमाणामध्ये त्याचं उत्सर्जन करतात. मग वनस्पती पण काय झाला तर कार्बन सिंक झालं एक प्रकारे. दुसरं असतं मृदा. मृदा पण आता ही जमीन आहे, बरोबर, इथे वनस्पती आहेत, या वनस्पतींच्या मुळापासून जो कार्बन आहे तो जमिनीमध्ये जाणार आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्सर्जन ही मृदा त्या कार्बनचं करत असते. नेक्स्ट आहे महासागर. महासागर हे अर्थवरचं सगळ्यात मोठं जर कार्बन सिंक असेल तर ते महासागर असतात. आता महासागर कसं काय बरं कार्बन सिंक म्हणून काम करतात, तर 3 प्रकारे महासागर हे कार्बन सिंक म्हणून काम करत असतात. पहिलं म्हणजे काय की फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस कोण करणार आता महासागरामध्ये, ज्या जलीय वनस्पती असतात किंवा फायटोप्लॅन्क्टन्स असतात तर ते फोटोसिंथेसिसने कार्बन जे आहे ते ऍब्झॉर्ब करत असतात. सेकंड आहे डिफ्युजन. डिफ्युजन घडणार. डिफ्युजन कसं घडतं आता महासागरामध्ये, सपोज हे महासागर आहे, हा वातावरणामध्ये
CO2 आपण बघितलं की CO2 हा हवेपेक्षा जड असतो नॉर्मली. आणि हे जे पृष्ठभाग आहे महासागराचं, बरोबर, याचा जो काय म्हणतात भागाचा जो दाब असतो, ठीक आहे, हा जेव्हा कमी असणार म्हणजे CO2 चा जो दाब असणार तो जेव्हा जास्त असणार या महासागराच्या पृष्ठभागाच्या दाबापेक्षा, तेव्हा हा ऍब्झॉर्ब केला जाणार पाण्यामध्ये. ठीक आहे. सो सेकंड आपण बघितलं की डिफ्युजनद्वारे देखील कार्बन सिंक म्हणून महासागर जे आहे ते काम करत असतं. थर्ड आहे आपलं प्रवाळ. प्रवाळ कसं काय कार्बन सिंक म्हणून काम करतंय, तर प्रवाळ आपल्याला माहितीये की कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतात, बरोबर, कॅल्शियम कार्बोनेट. आता याच्यात कार्बन पण आहे ना कार्बोनेट मध्ये, बरोबर, म्हणजे CO2 पासून हे कार्बोनिक ऍसिड जे आहे ते तयार होतं. आपण पाहिलं CO2 पासून कार्बोनिक ऍसिड पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तयार होतं. आणि प्लस पाण्यामध्ये जे कॅल्शियम आयन्स असतात तर हे दोघं मिक्स होऊन हे जे प्रवाळ आहे तर याच्यातलं जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते तयार होतं, बरोबर. म्हणजे प्रवाळ जे आहे ते देखील कार्बन जो आहे हवेतला ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी मदत करत असतात. सो महासागर हे जगातलं सगळ्यात मोठं कार्बन सिंक आहे. फोटोसिंथेसिसने, डिफ्युजनने आपण बघितलं की पाण्याच्या दाबापेक्षा जेव्हा याचा दाब CO2 चा जास्त असतो तेव्हा ते ऍब्झॉर्ब करणार डिफ्युजनने, आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे प्रवाळाद्वारे तो जो CO2 आहे तो ऍब्झॉर्ब केला जातो. आता या क्लायमेट चेंज साठी आपण नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज इंडियाचा आहे. हा कधीचा होता तर फक्त डेट लक्षात ठेवा की 2008 ची आहे, बाकी काही याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त ते नॅशनल सोलर मिशन आहे. 8 प्रकारचे अभियान आहे त्याच्यामध्ये. नॅशनल सोलर मिशन आहे, नॅशनल वॉटर मिशन आहे. सो सोलर मिशन जे आहे याच्यातलं ते फक्त इम्पॉर्टंट आहे आणि याची फक्त डेट लक्षात ठेवा की कधीचं आहे ते. आता पर्यावरणाशी रिलेटेड काही महत्वाच्या ज्या संस्था आहेत तर त्यांची स्थापना कधी झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि त्या काय काम करतात एवढं फक्त आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघूया. IUCN आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितली. याची स्थापना 1948 ला. मुख्यालय कुठे आहे हिचं IUCNचं? ग्लँड. हे ग्लँड कुठे आहे? लास्ट टाइम उत्तर दिलेलं स्वित्झर्लंड. हे ग्लँड आहे स्वित्झर्लंड मध्ये. ठीक आहे. IUCN काय काम करतं की जे रेड लिस्ट असतात ते जाहीर करतं, म्हणजे जे प्रजाती आहेत संकटग्रस्त प्रजाती आहेत तर त्यांच्यासाठी IUCN जे आहे ते रेड लिस्ट जाहीर करतं. हे त्याचं काम आहे. सेकंड आहे आपली वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. ठीक आहे, WWF. W फॉर वाईल्ड लाईफ, हे लक्षात ठेवा. हिची स्थापना आहे 1961 ची. हे कुठे आहे? न्यूयॉर्क. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे कुठे आहे? न्यूयॉर्क. हिचा लोगो माहितीये कोणाला कसा आहे? बरोबर, लोगो मध्ये आहे हिच्या जायंट पांडा. जायंट पांडा ही पण पर्यावरण संवर्धनाचं काम करते. सेकंड आहे आपली थर्ड आहे आपली WMO म्हणजे काय? वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. हिची स्थापना जी आहे ती 1950 ला झालेली आहे आणि जिनिव्हा येथे याचं मुख्यालय आहे. आणि ही जी आहे ती UN ची एजन्सी आहे स्पेशलाइज्ड. ठीक आहे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट आहे बर्ड लाईफ इंटरनॅशनल. बर्ड लाईफ इंटरनॅशनल. बर्ड लाईफ म्हणजे नावामध्येच तुम्हाला दिसतंय की पक्ष्यांसाठी आहे, पक्षी संवर्धनासाठी आहे. हिची स्थापना झालेली आहे 1922 ला आणि मुख्यालयाचं आहे केम्ब्रिज. केम्ब्रिज कुठे आहे? UK. ठीक आहे. नेक्स्ट आता आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. बॉम्बे म्हटल्यावरती कुठे असणार? मुंबई. आणि हिची स्थापना कधी झालेली आहे? तर ही खूप जुनी संस्था आहे. 1883 ची ही संस्था आहे आणि
ही पूर्ण बायोडायव्हर्सिटीचा, म्हणजे आपल्याला वाटत असेल की फक्त पक्षी संवर्धनासाठी ते सलीम अली वगैरे याच्यामध्ये होते, बरोबर, पण आपल्याला वाटेल फक्त पक्ष्यांसाठी, तर नाही, पूर्ण बायोडायव्हर्सिटीच्या संवर्धनासाठी ही काम करते. आणि हिचा लोगो आहे, याच्यामध्ये काय आहे, ग्रेट हॉर्नबिल. ग्रेट हॉर्नबिल हिच्या लोगोमध्ये आहे. गिधाड संवर्धन कार्यक्रम वगैरे पण याच्या अंतर्गत सुरू करण्यात आला होता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे. लास्ट बट नॉट द लिस्ट, ही जी UNEP आहे ही सगळ्यात महत्वाची संस्था आहे पर्यावरणाशी रिलेटेड ग्लोबमध्ये. कधी स्थापना याची UNEPची? 1972 ला. आणि हिची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आली होती, त्याची स्टॉकहोम परिषद भरली होती. तर तिच्या अंतर्गत 1972 ला हिची स्थापना करण्यात आली होती. आणि कोणी केली होती UNEPची स्थापना? तर जे मॉरिस स्ट्रॉंग आहे यांनी हिची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. UNEP. UNEPचं मुख्यालय कुठे आहे? बरोबर, नैरोबी, केनिया. नैरोबी, केनिया इथे याचं मुख्यालय. या आपण आता पर्यावरणाशी रिलेटेड ज्या काही महत्वाच्या संस्था होतात त्यांचं फक्त स्थापना, मुख्यालय कुठे आहे आणि त्या काय काम करतात एवढं आपण लक्षात ठेवू शकतो. आता पर्यावरणाशी रिलेटेड ज्या महत्वाच्या चळवळी आहेत त्या आपण बघूया. मेन्सला मुख्यतः याच्यावरती क्वेश्चन विचारतात, प्रिलिम्सला प्रमाण कमी आहे पण विचारू शकतात क्वेश्चन. पहिली चळवळ आहे महत्वाची, जी बिश्नोई समाजाची चळवळ. ही झाली होती 1700 मध्ये. आणि कुठलं गाव होतं ते? खेजारली गाव होतं, मारवाड प्रांतामधलं, राजस्थान. इथे हे गाव होतं बिश्नोई समाजाचं. तेव्हा काय झालं होतं, जे राजाचे सैनिक होते ते जंगल तोडण्यासाठी आलेले होते आणि त्याला जे स्थानिक लोक होते त्यांनी विरोध केलेला होता. आता या स्थानिक लोकांनी म्हणजे याचं नेतृत्व कोणी केलं होतं? मुख्य नेता त्याचे आपल्या अमृता देवी आहेत त्या, आणि प्लस त्यातले गावकरी होते ते. आता हे जे होते ते बिश्नोई पंथाचे अनुयायी होते आणि त्यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली होती? तर जे गुरु महाराज जांबाजी होते, यांच्याकडून यांनी प्रेरणा घेतलेली होती. आणि या गुरु महाराज जांबाजी यांनी या बिश्नोई पंथाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट आहे चिपको चळवळ. चिपको खूप महत्वाची चळवळ आहे. 1973च्या दरम्यान झालेली होती. आणि चिपको चळवळ जी आहे ती सुरुवातीला चामोली जिल्ह्यामध्ये होती उत्तराखंडच्या, पण नंतर मग ती तेहरी वगैरे आहे ना, तर तिथे ती पसरली गेली होती. तेहरी गढवाल जिल्ह्यामध्ये पसरली होती, उत्तराखंड. डेट लक्षात ठेवायची, कुठे झाली हे लक्षात ठेवायचं. आपल्याला माहिती की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी म्हणजे चिपको नावातूनच कळते की झाडाला अगदी पकडून उभे होते तिथे आणि झाड तोडू दिली नव्हते. त्या स्त्रियांचा जास्त मुख्यतः सहभाग होता याच्यामध्ये. सगळ्यात मेन याच्यामध्ये होते सुंदरलाल बहुगुणा. एका एक्झाम मध्ये तर या सगळ्यांची नावं विचारलेली होती. सुंदरलाल बहुगुणा, गौरा देवी आहे, सुदेशा देवी आहे, बच्चनी देवी, चंडीप्रसाद भट, असे भरपूर नावं आहेत. मेन फक्त यांचा रोल होता. थर्ड आहे सेव्ह सायलेंट व्हॅली. सेव्ह सायलेंट व्हॅली ही जी चळवळ आहे ती सायलेंट व्हॅली जी कुठे होती? तर पलक्कड जिल्हा. कुठे आहे हा? केरळ, बरोबर, केरळमध्ये होतं. कधी झाली होती? तर ही चळवळ 1978च्या दरम्यान झालेली होती. आणि याचं नेता कोण होतं? तर सेव्ह सायलेंट व्हॅली प्रमुख होत्या सुगंता कुमारी. कशासाठी केलं होतं हे आंदोलन सेव्ह सायलेंट व्हॅली? तर एक जी नदी होती तिथे, त्या नदीचं नाव होतं कुंथीपुजा. आणि या कुंथीपुजा नदीवरती एक जलविद्युत प्रकल्प ते उभारणार होते आणि त्याच्यामुळे ही सेव्ह सायलेंट व्हॅली जी आहे ती हे केली होती.
नेक्स्ट आहे अपिको. अपिको हिला काय म्हटलं जातं? दक्षिणेतली चिपको असं म्हटलं जातं. अपिको कुठे झालेली होती माहितीये कोणाला? कर्नाटक. अपिको चळवळ जी आहे ती कर्नाटकमध्ये झालेली होती. आपलं उत्तर कन्नड आणि शिमोगा जिल्हा, उत्तर कन्नड आणि शिमोगा जिल्हा जो आहे कर्नाटक मधला, तर तिथे ही जी अपिको चळवळ आहे ती झाली होती 1983च्या दरम्यान. आणि हिला दक्षिणेतली चिपको असं देखील म्हटलं जातं. समन्वयक होते, म्हणजे हिचा प्रमुख असा कुठला नेता नव्हता या अपिको चळवळीचा. एक फक्त समन्वयक होते, त्यांचं नाव होतं पांडुरंग हेडगे. पांडुरंग हेडगे त्यांचं नाव होतं. तर त्यांनी समन्वयकाचं त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. आणि जे वनांच्या व्यावसायीकरणाच्या विरोधात हे जे चळवळ आहे ती झालेली होती मुख्यतः. नेक्स्ट आपली चळवळ आहे जंगल बचाव आंदोलन. जंगल बचाव आंदोलन जे आहे ते कुठे झालेलं होतं? 1982च्या दरम्यान. हे सिंगभूम जिल्हा जो आहे हा कुठे आहे? सिंगभूम जिल्हा बिहारमध्ये. सिंगभूम जिल्हा बिहार. ठीक आहे. जंगल बचाव आंदोलन. ठीक आहे. आता जे आदिवासी होते तिथले, तर त्यांनी विरोध केला होता का? तर जे साल वृक्ष होतं तर त्याच्या ऐवजी साग जे आहे, जे आपल्याला माहिती आहे सागवान लाकूड वगैरे जे उद्योगांसाठी जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एक प्रकारे ते वनांचा व्यवसायीकरणच करणार होते, तर त्याला त्यांनी विरोध केला होता. सालच्या जागी सागाचे जे लागवड करणार होते तर त्याला या लोकांनी विरोध केला होता. म्हणून हे झालं होतं जंगल बचाव आंदोलन सिंगभूम येथे बिहार. आता आहे नर्मदा बचाव आंदोलन. नर्मदा बचाव आंदोलन 1985च्या दरम्यान होतं. आता आपल्याला माहिती आहे की गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या बाउंड्रीला लागून आहे हे आंदोलन. आणि याच्यामध्ये जे मेधा पाटकर आहेत, तसेच आपले बाबा आमटे आहेत, यांनी याचं नेतृत्व केलं होतं. जे गुजरात मधलं जे सरदार सरोवर होतं, म्हणजे पहिले यांचा उद्देश काय होता की जे विस्थापित लोक आहेत, प्रकल्पग्रस्त लोक आहेत, तर त्यांना जमीन मिळवून देणे किंवा त्यांची राहण्याची सोय करून देणे हा त्यांचा पहिले उद्देश होता. आणि नंतर हे जे आंदोलन आहे ते पर्यावरण संवर्धनाकडे वळलं होतं. तर याच्या मुख्य होत्या मेधा पाटकर आणि महाराष्ट्रामध्ये बाबा आमटे. अशा प्रकारे आपण जे महत्वाच्या चळवळी आहेत आणि ज्या संस्था आहेत त्या पाहिलेल्या आहेत. क्वेश्चन्स याच्यावरती म्हणजे हा जो ग्लोबल वॉर्मिंगचा आपण टॉपिक बघितला आणि जो त्याच्या आधी पोल्युशनचा एक टॉपिक बघितला, तर याच्यावरती मोस्टली हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. आपण जर प्रिव्हियस 5 इयरचे क्वेश्चन बघितले तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात लॉजिकने देखील हे प्रश्न सोडवू शकतो. फॅक्ट्स जे आहेत त्या जास्त करून पोल्युशन वरती वगैरे काही विचारले जातात. अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचा अभ्यास इथे करू शकतो. तर थँक्यू सो मच.